नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडता यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, डी बाटू युनिव्हर्सिटीमध्ये नुकताच आता रिझल्ट जो आहे तो सगळ्यांच्या जवळजवळ लागलेला आहे. तर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनसाठी ॲप्लाय केलेलं असेल. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी पहिलेच केलं होतं आणि जे नवीन रिझल्ट लागलेले आहेत ते विद्यार्थीसुद्धा आता ॲप्लाय करतच असतील. तर मित्रांनो, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मला कमेंट येत होते की रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट नेमका कधी लागणार आहे आणि तो रिझल्ट नेमका कधी लागतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रेडिक्ट करणार आहोत. तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, नुकताच आपला विंटर 2024चा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांचा जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे, फर्स्ट इयरपासून तर लास्ट इयरपर्यंत. आणि मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना वाटतं की आपला पेपर जो आहे तो रिचेकिंग किंवा फोटोकॉपीमध्ये निघू शकतो. तर त्यासाठी काही विद्यार्थ्यांनी ॲप्लाय केलेले असेल आणि काही विद्यार्थी अजूनसुद्धा करत असतील. तर रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीचा रिझल्ट कधीपर्यंत लागतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रेडिक्ट करणार आहोत. रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीचा फॉर्म नेमका कसा भरायचा आहे A to Z लाईव्ह प्रोसेस मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनच्या रिझल्टमध्ये काही गोष्टी मॅटर करतात मित्रांनो, तर ते आपण पहिल्यांदा बघूयात. त्यानंतर रिझल्ट किती दिवसात एक्सपेक्टेशन आहे, किती दिवसात डी बाटू युनिव्हर्सिटीचा फोटोकॉपीचा आणि रिचेकिंगचा रिझल्ट लागू शकतो हे सुद्धा आपण बघणार आहोत. मित्रांनो, फोटोकॉपीच्या रिझल्टची डेट सांगण्यापूर्वी आपण काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स आपण जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जो फॅक्टर रिझल्टला फॉलो करतो तो म्हणजे जी लास्ट डेट असते. मित्रांनो, आपल्याला फोटोकॉपी आणि रिचेकिंगचे नव्याने फॉर्म सुरू झाले आहेत आणि त्याची लास्ट डेट जी आहे फार्मसीची 23/4/2024 आणि इंजिनिअरिंगची 25/4/2024 आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, सर्वच युनिव्हर्सिटीमध्ये असा रूल असतो की लास्ट डेटपासून म्हणजे फोटोकॉपी आणि रिचेकिंगला ॲप्लाय केल्यानंतर लास्ट डेटपासून 8 दिवसाच्या आत तुमचा जो रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट असतो तो रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट लागून जातो आणि फोटोकॉपीसुद्धा तुमची 8 दिवसाच्या आतच येऊन जाते मित्रांनो. काही वेळेस डिले होऊ शकतं. आणि मित्रांनो, लास्ट डेटनंतर तुमचे जे फोटोकॉपी असते तीसुद्धा विदिन अ वीक जे आहे ती तुमच्या मेलला PDF स्वरूपात येऊन जाते. मित्रांनो, PDF मध्ये जर का तुम्हाला मार्क्स वगैरे वाढत असतील तर तुम्हाला परत रिव्हॅल्युएशनला ॲप्लाय करावे लागते आणि ते कॉलेज थ्रू तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू जे आहे ते रिव्हॅल्युएशनला ऑफलाईन पद्धतीने ॲप्लाय करावे लागते. तर त्यावरसुद्धा आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मित्रांनो, आता आपण बघूयात की लास्ट डेटपासून जर 8 दिवसाच्या आत रिझल्ट लागत असेल तर आपला युनिव्हर्सिटीचा रिझल्ट जो आहे डी बाटू युनिव्हर्सिटीचा तो कधीपर्यंत लागू शकतो हे आपण आता प्रेडिक्ट करूयात. बघा मित्रांनो, या ठिकाणी फार्मसीची जी लास्ट डेट आहे ती 23/4/2024 आहे आणि इंजिनिअरिंगची जी लास्ट डेट आहे ती 25/4/2024 आहे. तर यावरून आपल्याला लक्षात येतं मित्रांनो, जो तुमचा रिव्हॅल्युएशनचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट तुमच्या मेच्या फर्स्ट वीकमध्ये जो आहे तो लागण्याचे चान्सेस आहेत. मेच्या फर्स्ट वीकमध्ये तुमच्या रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट लागून जाईल आणि रिव्हॅल्युएशनच्या रिझल्टच्या पहिले देखील तुमची जी आन्सर शीट असते मित्रांनो ती तुम्हाला ईमेलला PDF स्वरूपात भेटू शकते. ईमेलला जशी तुम्हाला भेटली तसं तुम्हाला नंतर रिव्हॅल्युएशनला अप्लाय करता येणार आहे. मित्रांनो, आता तुम्ही म्हणणार की मेच्या फर्स्ट वीकमध्ये बट एक इस्टिमेटेड डेट सांगा. तर बघा मित्रांनो, इस्टिमेटेड डेट जर का सांगायची झाली तर तुमचा जो रिझल्ट आहे तो 5 ते 10 मेच्या दरम्यान जो आहे तो तुमच्या रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट जो आहे तो लागू शकतो मित्रांनो. तो की हे एक प्रिडिक्टेशन आहे. रिझल्ट संबंधित आपल्याकडे ऑफिशियल अपडेट येईल त्यावर आपण कम्युनिटीला किंवा आपण त्यावरसुद्धा अजून एक व्हिडिओ जो आहे तो घेऊन येऊ. तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त मी कमेंटसाठी बनवलेला आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट होते की रिझल्ट कधीपर्यंत लागतो, त्याच्यानंतर रिझल्ट कधीपर्यंत येणार आहे. थर्ड इयर आणि फोर्थ इयरच्या विद्यार्थ्यांना जनरली हे सर्व माहीत असतं, बट नवीन विद्यार्थ्यांसाठी जो आहे तो हा व्हिडिओ मी बनवलेला आहे.
तर अशाच प्रकारच्या डी बाटू युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. याच्या व्यतिरिक्त जर का काही कमेंट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच. भेटूयात अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तर धन्यवाद, थँक्यू.